नमस्कार मित्रांनो, प्लेन क्रॅश नंतर ब्लॅक बॉक्स हा विषय चर्चेत येतो। मग हा ब्लॅक बॉक्स काय आहे आणि याचं काम काय असतं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। पहिलं म्हणजे की ब्लॅक बॉक्स म्हणजे काय। ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे जे उड्डाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते। दुसरं म्हणजे की याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात, तो खरंच काळा असतो का, तर नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी तो काळा नसतो, तो चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल। यानंतर ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात, तर ब्लॅक बॉक्समध्ये दोन मुख्य घटक असतात। एक म्हणजे की फ्लाइट डेटा रेकॉर्डर FDR जे की विमानाची वेग, उंची, दिशा, इंजिनची माहिती रेकॉर्ड करते आणि दुसरं म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR पायलट व सह पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज यामध्ये रेकॉर्ड केला जातो। मग इथे प्रश्न येतो की जर प्लेनचा एवढा मोठा ब्लास्ट होत असेल तर तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो, तर ब्लॅक बॉक्स हा टायटेनियम सारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो। तो उच्च तापमान, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो, त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो। आणि ब्लॅक बॉक्स कुठे बसवलेला असतो, तर ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागच्या भागात बसवलेला असतो, कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसानग्रस्त होतो। ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर त्यातील डेटाच्या आधारे भारतात ब्लॅक बॉक्सची तपासणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA आणि विमान अपघात तपास ब्युरो AAIB या संस्था करतात। या प्रकारे ब्लॅक बॉक्सतील डेटाच्या आधारे विमानाचं नेमकं अपघाताचं कारण काय होतं ते शोधलं जातं। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।